माणूस एवढं श्रेष्ठ समजतो स्वतःला, का नाही त्यानं उत्तर शोधत मग स्वतःच्या जीवनामध्ये येणाऱ्या चढ उताराची, या मानसिक धक्क्याची? कुठून येतात हे, कशामुळे बसतात? अध्यात्म काय करतं? अध्यात्म चमत्कार नाही करत. अध्यात्म आपल्याला सगळ्या गोष्टीपासून किंचित अंतर ठेवायला सांगतं की जेणेकरून जीवनामध्ये सगळं येणारच आहे. भय जीवनातून कधी नष्ट होणार नाही, भय जे राहणारच आहे, ते जीवनासोबत आले जन्मापासून. फक्त तुला त्या भयापासून अंतर ठेवता येतं. मी जे काही करतोय त्या माझ्या कर्तृत्वाविषयीच जर एक भान कोणती गोष्ट माझ्यामध्ये निर्माण करत असेल आणि हे सगळं तुझं व्यर्थ कसं आहे हे जर दाखवून देत असेल तर ते ऐकण्याची माणसामध्ये हिंमत असली पाहिजे. एखाद्या गोष्टीमधलं सत्य जाणण्याचा माणसाचा प्रयत्न असतो का त्याच्यामधलं सत्य लपविण्याचा माणसाचा प्रयत्न असतो? याच्यावर जर विचार आपण केला तर आपल्याला हे दिसून येईल की माणूस सत्य लपविण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला असत्य सांभाळायचं आहे, त्याला भ्रम सांभाळायचा आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी सत्याला जवळ येऊ देत नाही. आपल्या जीवनातल्या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण सत्य लपवतो. वास्तविकता काय आहे? माझं लेकरू माझ्यावर आज प्रेम करतंय तर ते उद्या करेलच असं नाही, परंतु आपण एकच बाजू मान्य केलेली आहे की असं होणार नाही. हे अशाच पद्धतीने माझ्यावर प्रेम करेल. माझ्याकडे येणारं धन हे आज आहे पण उद्या राहील, कमी जास्त होईल, ही सगळ्या शक्यता आहेत. परंतु आपण मात्र त्याची एक कल्पना करून ठेवलेली आहे, त्याच्याबद्दल आपल्याला दुसरं काही ऐकायचं सुद्धा नाही. आपलं जीवन हे काही गॅरंटी घेऊन आलेलं नाही, पण तरी सुद्धा आपण त्याच्याविषयी एक मान्यता केलेलीच आहे. आणि तिथे जर कोणी सत्य सांगेल तर क्षणभर आपण ऐकून घेऊ, पण ते सत्य आपण कधीही आठवणीत ठेवून जगू शकत नाही. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरचा पडदा सुद्धा माणसाला असा सारावा वाटत नाही. ते भ्रम माणसाला सांभाळायचे. माझ्यावर माझं कुटुंब प्रेम करतंय, माझा फलाना आहे, माझा बिस्तान आहे, मला त्याचा आधार आहे, मला ह्याचा आधार आहे, अशा प्रकारचे अनंत खोटे आधार, खोटं प्रेम माणसाला सांभाळायचं आहे आणि ते वेगवेगळ्या रूपाने व्यक्त करायचं आहे. आजकाल तर फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, या सगळ्या माध्यमातून ते प्रेम उतू जाताना दिसतं आणि सगळ्यांना माहिती आहे, आतमध्ये खोल कुठेतरी ही गोष्ट स्पष्ट आहे की या ठिकाणी कोणी कोणाचा नाही, कोणी कोणावर खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही. ही सगळा स्वार्थी बाजार आहे आणि इथं सगळं हे अशा पद्धतीने करायचं असतं, माणसं धरून ठेवायची असतात. त्याच्यासाठी हे सगळं नकली बाजार उभा करायचा असतो. हे कुठंतरी खोलवर माणसाला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा ते भ्रम माणसाला सांभाळायचे आहेत आणि जगामध्ये, व्यावहारिक दुनियेमध्ये त्याची एक वेगळी किंमत असल्यामुळे माणसाला ते करायचे. मग हे सगळं असंच आहे, असंच चालणार आहे, असंच करावं लागतं, या सगळ्या प्रक्रियेतून प्रत्येकाला जावं लागतं. मग याचा विचार का करायचा? तर माणसाकडे एक अशी नजर आहे, माणसाकडे अशी एक शक्यता आहे, मनुष्य जन्माची ती श्रेष्ठता आहे की याच्यावरही माणसाला जाऊन काहीतरी दिसू शकतं, याच्यावर राहूनही माणसाला जीवन जगता येतं. हे असत्य आहे, हे फक्त व्यवहारापुरतं आहे, ही एक प्रक्रिया आहे, हे जाणण्याची ताकद माणसामध्ये आहे आणि ती श्रेष्ठता जाणून माणूस जीवन पूर्ण करू शकतो. असत्याचा न होता असत्य समजून त्याच्याकडे पाहण्याची नजर माणसाला येऊ शकते आणि हेच पडदा सारण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्यालाच हे सगळं कळू शकतं. आणि म्हणून माणसानं हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मी हे जे सगळं करतोय नेमकं कशासाठी करतोय. जर समजा सत्य असं आहे की मला काही इथून नेता येणार नाही, इथे माझं काहीही नाही, माझ्यासारखे इथं हजारो लाखो कोटीवर जीव आले आणि गेले, इथून कोणीही काही नेत नाही, मग हे जर लक्षात ठेवून, हे जर सत्य मी जाणून मी जर कमाई करत असेल तर काहीच हरकत नाही, कारण मला काही धोका होण्याचा प्रश्न नाही, कारण मला माहिती की मला इथंच हे सगळं टाकून जायचंय, माझी मालकी फक्त काही दिवसाची आहे. परंतु हे सत्य माणूस आठवणीत ठेवल का? हे विसरणार माणूस आणि जीवन जगणार आणि म्हणूनच त्याला धोका होत असतो. सत्य ज्यावेळेस माणूस बाजूला ठेवतो ना तर त्यावेळेस त्याच्यावर आघात होणारच असतो आणि तेच त्याचं दुःख असतं.
मांजरी जर डोळे झाकून दूध पित असेल आणि आता सगळीकडे अंधार आहे आणि कोणी मला बघत नाही अशी तिची मान्यता असेल, तर तिच्या पाठीमध्ये बडगा पडू शकतो किंवा पडतो, त्यावेळेस तिला दुःख होणार आहे. माणूसही तशा पद्धतीने मी जे करतोय ते सार्थक कसं आहे असं स्वतःला समजावत असतो. तो हे पूर्ण मी करतोय त्याच्या पाठीमागे काहीतरी श्रेष्ठ भूमिका आहे हे दाखविण्याचं माणूस काम करत असतो. तो कोणत्याही क्षेत्रात असो, कोणतंही काम करत असो, तू स्वतःला मी मोठा कसा आहे, मी श्रेष्ठ कसं आहे, मी चांगलं जे करतोय काय करतोय ते हेच माणसाचा दाखविण्याचा सगळा अट्टहास असतो, सगळं प्रयत्न असतो. परंतु त्याच्या पाठीमागे मला मोठं होण्याचा स्वार्थ आहे किंवा मला पैसा मिळविण्याचा स्वार्थ आहे, मला प्रसिद्धीचा स्वार्थ आहे किंवा मला माझी सुरक्षा होते त्या निमित्ताने ह्याचा स्वार्थ आहे किंवा माझा स्वाभाविक ओढा आहे हेच सत्य आहे त्याच्या पाठीमागे, हे सगळा पडदाच उचलायला माणूस तयार नाही. फक्त एक प्रकारच्या विशिष्ट मान्यता तयार करायच्या आणि त्याला आपणच शिक्कामोर्तब करायचं आणि त्याला अनेक गोष्टीने आपणच त्याला बळ द्यायचं आणि हेच सत्य असं जगामध्ये चालवायचं. आणि ज्या दिवशी ते सत्य तुटेल ना, तर त्या दिवशी मग माणसाला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचं सत्य तुटेल तेव्हा. म्हणून हर गोष्टीमधलं ज्यावेळेस सत्य जाणलं जातं आणि मग ती गोष्ट केली जाते, तर त्या ठिकाणी पश्चाताप होणार नाही, धोका होणार नाही किंवा ते वाया जाणार नाही, हे नक्की आहे. आणि म्हणून ही जी शक्यता आहे माणसाची की सत्य जाणून व्यवहार करण्याची, ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जाण्याची, त्या शक्यतेमुळेच माणसाच्या जीवनाला महत्त्व आहे. आणि म्हणून मी जे काही करतोय त्या माझ्या कर्तृत्वाविषयीच जर एक भान कोणती गोष्ट माझ्यामध्ये निर्माण करत असेल आणि हे सगळं तुझं व्यर्थ कसं आहे हे जर दाखवून देत असेल, तर ते ऐकण्याची माणसामध्ये हिंमत असली पाहिजे. मी जे काही सगळं उभं करतोय ते सगळंच्या सगळं मला दुसऱ्याला देऊन जावं लागणार आहे, ते सगळंच्या सगळं मला सोडावं लागणार आहे, हे सत्य जर ध्यानात ठेवून ते सगळं करण्यात येत असेल तर काहीच हरकत नाही. कारण त्याला धोकाच होऊ शकत नाही, त्याला आधीच हे सगळं माहिती, तो चाव्या द्यायची तयारीच त्याने ठेवलेली आहे. जीवनाच्या कोणत्याही अंगामध्ये माणसानं सत्य कधीच न लपवता जीवन जगायला शिकलं पाहिजे. समोरच्याला जसं माणूस म्हणत असतो की बाबा तुमच्यासारखा माणूस नाही, पण हे काही सत्य नसतं, तो कधी स्वतःचं मत बदलेल त्याचं सांगता येत नाही. तसं स्वतःविषयीच्या अनेक धारणा माणसानं करून ठेवलेल्या असतात की मी असं आहे, मी तसं आहे वगैरे वगैरे, पण त्याही त्या ठिकाणी खऱ्या नसतात आणि म्हणूनच त्यालाही धक्का पोहोचतो. जे सत्य आहे त्याला धक्का लागण्याचं काय कारण आहे, परंतु त्या मानायच्या, त्याची गरज आहे तसं प्रस्तुत करायचं स्वतःला. तर हे सगळं जे अट्टहास चालू आहे हा माणसाच्याच नाही तर जीव म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक पशु प्राणी मात्राच्या ठिकाणी सुद्धा ह्या सर्व गोष्टी अंशतः का होईना पण दिसतात की स्वतःला मोठं करण्यासाठी, स्वतःचं महत्त्व वाढविण्यासाठी आणि स्वतःला दुसऱ्याच्या नजरेमध्ये प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी माणूस करत असतो. बरं, या गोष्टी कराव्या का न कराव्या हा प्रश्न इथं चालू नाही, ह्या योग्य आहेत का नाहीत हाही प्रश्न इथं चालू नाही. इथं एवढंच चालू आहे की हे जसं आहे तसं, हे नकली आहे तर ह्याच्याकडे नकली म्हणून बघण्याचे आणि हे जर असली असेल तर असली म्हणून बघण्याचं, ही सामर्थ्य फक्त बघण्याचं, ही नजर फक्त बघण्याची, ही वास्तव सतत लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे फक्त या ठिकाणी आपण चिंतन करत आहोत. म्हणून तेच तुटतं जे भ्रम असतो. सत्य कधी तुटण्याचा, मिटण्याचा कधी विषय येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जी भीती वाटत असते, आपण जे हवालदिल होत असतो, तर त्याच्या पाठीमागे कारणच आहे की कुठेतरी काही गोष्टी आपण पकडून मान्य करून बसलेलो आहोत आणि त्याला कुठेतरी धक्का लागतो का असं आपल्याला चिंता आहे. आणि म्हणून मग कुठे ना कुठे त्याला धक्का लागणारच आहे. जे असत्य आहे ते बदलणार आहे, त्याच्यामध्ये बदल संभवतातच, बदलतच असते ती प्रक्रिया आणि म्हणून मग तिथं धक्के बसणारच. माणूस एवढं श्रेष्ठ समजतो स्वतःला का नाही त्यानं उत्तर शोधत मग स्वतःच्या जीवनामध्ये येणाऱ्या चढ उताराची, या मानसिक धक्क्याची, कुठून येतात हे, कशामुळे बसतात.
का थोड्या छोट्या गोष्टीसाठी भय उपस्थित होतो माणसाच्या मनामध्ये? हे काय कारण आहे सगळं? आणि जीवन प्रक्रिया जर अनिवार्य असेल तर मला तिच्याविषयी सजग होऊन हे सगळं स्वीकारण्याचे सामर्थ्य का तयार होत नाही? आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की माझे भ्रम मला सांभाळायचे का? खरं तर याचं प्रामाणिक उत्तर आहे यस, माझे भ्रम मला सांभाळायचे आहेत, जपायचे आहेत. परंतु कितीही सांभाळले जपले तरी त्याला धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस वेदना माणसाला होणार आहेत. मग अशा पद्धतीने जर जगायचं असेल डोळे झाकून, तर जीवनामध्ये सुखदुःखाचा खेळ कायम चालू राहणार. त्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि म्हणून संसार हा, जीवन हे सुखदुःख ऊन सावलीचा खेळ असाच जर कायम ठेवायचा असेल तर मग त्याला विलाज नाही. आणि ह्या सुखदुःखाच्या बाहेर जायचं असेल आणि स्वतःला स्थिर करायचं असेल, शांत करायचं असेल, तृप्त करायचं असेल तर या सगळ्या गोष्टीवर विचार करावाच लागेल. नाहीतर मग मनासारखं झाल्यास आनंद, विरुद्ध झाल्यानंतर तक्रार, रडणं, हसणं, मग हे सगळं काही जीवनामध्ये चालू राहील. ह्या व्यथा वेदनांच्या सोबत अशाच प्रकारे तडफडत आणि तळमळत जीवन जगावं लागेल. अध्यात्म काय करतं? अध्यात्म चमत्कार नाही करत. अध्यात्म आपल्याला सगळ्या गोष्टीपासून किंचित अंतर ठेवायला सांगतं की जेणेकरून जीवनामध्ये सगळं येणारच आहे. भय जीवनातून कधी नष्ट होणार नाही. भय जे राहणारच आहे, ते जीवनासोबत आले जन्मापासून. फक्त तुला त्या भयापासून अंतर ठेवता येतं. भय जरी जीवनामध्ये आलं तरी तुला स्थिर राहता येतं. भय येणार आहे, तशा प्रकारे थरकाप उडणार आहे आणि ते भय निघून जाणार आहे. भय भयाचं काम करणार आहे, परंतु तुला एक स्थिरता, शांतता एक आतमध्ये कायम ठेवून कशाचीच पर्वा उरणार नाही अशा पद्धतीने राहता येणार आहे. सगळी नियती, प्रारब्ध देहासोबत आहे, या मनासोबत आहे. तिथं सगळ्या गोष्टीची उलटापालट होणार आहे. पण त्याच्या पलीकडे मला एक स्थिरता साध्य करता येणार आहे. आणि म्हणून या जीवनामधल्या या सगळ्या उलटापालटीची चर्चा आहे. आणि म्हणूनच हे सगळ्या गोष्टी बोलत असतो आपण. तेव्हा हे जाणण्याची बुद्धी होणं महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीतलं सत्य काय, मी नेमकं काय लपवितो, मला नेमकं याच्यातून काय हवं आहे, कशा पद्धतीने माझा मतलब आहे याच्यामध्ये, हे सगळं माणसानं स्वतःलाच उघडं पाडण्याची प्रक्रिया आहे. हे कोणाला सांगण्याची, दाखविण्याची गोष्ट नाही. पण मीच माझे भ्रम सांभाळून मलाच दुःखी कष्टी करत असतो, तेव्हा त्याचा शोध मलाच घ्यावा लागेल. आणि म्हणून जीवनातली सत्यता जशी जशी प्रकट होऊ लागेल तसं तसं भय आणि भ्रम दूर जावं लागतील. आणि सत्य धर्तीवर असलेलं जीवन हे कसल्याही प्रकारच्या उलथापालथीला कधीच डगमगत नसतं. हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.